नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. आज काय आहे? 15 ऑगस्ट आहे, बरोबर. काय आहे? आपल्या प्यारा भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा आपला मुद्दा तोच आहे, स्वातंत्र्य दिवस 2022 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. येणाऱ्या सर्व एक्झाम मध्ये या टॉपिकवरील एक तरी प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, नोट्स लगेचच्या लगेच लिहून घ्या. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 15 ऑगस्ट 2022 ला कितवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत आहोत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 76व्या क्रमांकाचा या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. काळजीपूर्वक ऐका. या ठिकाणी अमृत महोत्सव हा या ठिकाणी आपण 75वा आपण साजरा करीत आहोत, परंतु 76व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत आहोत. तुमचं कन्फ्युजन दूर करतो. कोणाला वाटतं 75वा आहे, कोणाला वाटतं 76वा आहे. काळजीपूर्वक ऐका. आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? तर 15 ऑगस्ट 1947 ला. ही गोष्ट क्लिअर झाली. तेव्हा आपण पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. 1947 पासून 1950 पर्यंत किती स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केले? तर टोटल 4 स्वातंत्र्य दिवस साजरा केले. 1950 पासून 2000 पर्यंत हे किती झाले? तर हे 50 झाले. एवढी गोष्ट क्लिअर झाली. 50 आणि 4 किती झाले? 54 झाले. आणि 2000 ते 2022 तर या ठिकाणी 2022 पर्यंत किती झाले? तर हे झाले 22 वर्ष. 54 प्लस 22 टोटल किती झाले? 76. क्लिअर झाली गोष्ट. तर 76व्या क्रमांकाचा या ठिकाणी आपण 15 ऑगस्ट 2022 ला 76व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. याच्यामध्ये आता कन्फ्युजन होऊ देऊ नका. प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणतो? आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झालेला होता? सोपा प्रश्न पण याला धरून बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. तर या ठिकाणी 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 ऑगस्ट 1947 ला आपला प्यारा भारत देश स्वतंत्र झालेला आहे. सोबत मग आता काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, याच दिवशी 15 ऑगस्टला वेगवेगळ्या 5 देशांना सुद्धा स्वातंत्र्य भेटलेलं आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या लिहून घ्या. पहिला देश आहे उत्तर कोरिया, दुसरा देश आहे दक्षिण कोरिया, तिसरा देश आहे बहरीन आणि चौथा देश आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि 5वा देश आहे लिचटेनस्टेन. गोष्टी लक्षात आल्या. हे 5ही देश महत्त्वाचे आहेत कारण की यांचा स्वातंत्र्य दिवस सुद्धा किंवा हे देश सुद्धा स्वातंत्र्य कधी झाले आहेत? 15 ऑगस्टला. गोष्टी लक्षात आल्या. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. भारतीय राष्ट्रीय झेंडाचे डिझाईन कोणी तयार केलेले आहे? हा जो काय आहे? आपल्या प्यारा भारताचा हा फ्लॅग आहे, झेंडा आहे, तिरंगा आहे. तर याचे डिझाईन कोणी तयार केलेले आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिंगली व्यंकय्या असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारतीय राष्ट्रीय झेंड्यामध्ये चरख्याच्या जागी चक्र केव्हा अस्तित्वात आलेले होते? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 22 जुलै 1947 ला. क्लिअर. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पहा, तुम्हाला या ठिकाणी असं पण विचारलं जाऊ शकतं, कोणत्या वर्षी जे काही चरखा होता त्याच्या जागी चक्र आले? तर त्या ठिकाणी त्या वर्षाचं नाव लिहा. 1947 ला पहा, चरखा होता आणि त्याचं रूपांतर कशात करण्यात आलं? चक्रामध्ये करण्यात आलं. तर 1947 ला चरख्याच्या जागी चक्र अस्तित्वात आले होते. तर इयर विचारलं तर इयर लक्षात ठेवा 1947 आणि पर्टिक्युलर डेट विचारली तर 22 जुलै 1947 ला आपल्या भारतीय राष्ट्रीय झेंड्यामध्ये चरख्याच्या जागी चक्र अस्तित्वात आले होते. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राष्ट्रीय झेंड्याची किंवा तिरंग्याची लांबी आणि रुंदी किती आहे किंवा याचे गुणोत्तर किती आहे? रेशो किती आहे याचा? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 3:2. काय आहे? 3:2 असा याचा रेशो आहे. पहा, हा झाला आपला प्यारा भारताचा झेंडा, बरोबर. या ठिकाणी मग याची ही लेंथ आहे 3x आणि याची ही काय आहे? विड्थ आहे 2x. या ठिकाणी प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. कशा प्रकारे? पहा, मुद्दा लिहून घ्या. ध्वजाच्या उंची लांबीचे गुणोत्तर असं विचारलं तर 3:2 आणि ध्वजाच्या लांबी रुंदीचे गुणोत्तर विचारले तरी काय असणार आहे? 3:2. कन्फ्युजन करणारे दोन्ही वाक्य, बरोबर का नाही? परंतु त्याचं उत्तर काय असणार आहे? सेम असणार आहे. याच प्रकारे मग काय आहे? आपल्या झेंड्याची लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर किती आहे? 3:2. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राष्ट्रीय झेंड्यामध्ये चरख्याच्या जागी तयार झालेल्या चक्राला काय म्हणतात? आपण मगाशी पाहिलं, बरोबर का नाही? 22 जुलै 1947 ला काय आलं? चरख्याच्या जागी चक्र आलं. या ठिकाणी चक्र तर घेण्यात आलं, तर मग या चक्राला नेमकं म्हणतात काय? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी,
अशोक चक्र असं याचं नाव आहे. पहा, मला कोणी लगेच कमेंट करून सांगू शकेल का याच्यामध्ये याचे काही लाईनिंग आहेत, या आरे जे काय आहेत ते किती आहेत, याची क्वांटिटी किती आहे? तर मला तुम्ही लगेच कमेंट करून सांगायचं आहे. अशोक चक्रामध्ये जे काही आरे असतात ते किती असतात, बरोबर का नाही? ज्या पण विद्यार्थ्यांना येत असेल व्यवस्थितपणे कमेंट करून तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 7. आता आपण पाहिलं की तो चक्र तर घेण्यात आला. त्या चक्राला म्हणतात अशोक चक्र. आता या ठिकाणी त्याच्याच निगडीत अजून एक प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय झेंड्यामध्ये चरख्याच्या जागी तयार झालेल्या चक्राला कोठून घेण्यात आलं आहे? त्या तयार झालेल्या चक्राला तर म्हणतात अशोक चक्र, परंतु ते घेण्यात कुठून आलं? तर पहा, इथून घेण्यात आलं. स्वाभाविक आहे, याला तुम्हाला काय म्हणतात हे लगेच लक्षात आलं असेल, बरोबर का नाही? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सारनाथ अशोक स्तंभ असं याचं नाव आहे. काय आहे? सारनाथ अशोक स्तंभ याच्यावरून या चक्राला घेण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8. स्वातंत्र्य भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंडित जवाहरलाल नेहरू असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्वातंत्र्य भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती करण्यात आली होती. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. स्वातंत्र्य भारताचे पहिले होम मिनिस्टर म्हणजेच काय, गृहमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वल्लभभाई पटेल असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्य भारताचे पहिले होम मिनिस्टर कोण होते? वल्लभभाई पटेल. या ठिकाणी सोबत सोबत हे कोण होते? भारताचे माजी उपपंतप्रधान सुद्धा होते ते. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी या व्यक्तींबद्दल बोलण्यात आलं, वल्लभभाई पटेल. तुम्हाला आठवतंय विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी जगातील सर्वात उंच जो काही पुतळा बांधण्यात आला वल्लभभाई पटेल यांचा आहे आणि त्याला नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी. ज्या ठिकाणी त्याचं वजन आहे 1700 टन. या ठिकाणी तुम्हाला जर त्याची उंची विचारली तर 80 फूट, मीटरमध्ये विचारली तर 182 मीटर. या ठिकाणी त्याचे काय स्टॅच्यू ऑफ युनिटी होते. त्याचे आर्किटेक्चर कोण होते? मूर्तिकार कोण होते? तर त्यांचं नाव आहे राम व्ही सुतार. आणि या ठिकाणी जगातील सर्वात उंच पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी याला सुरुवात कधी झाली बघण्यासाठी सगळ्या पब्लिकसाठी? तर 31 ऑक्टोबर 2018ला. सोबत सोबत या ठिकाणी उत्तर काय आहे? वल्लभभाई पटेल. यांना 2 टोपण नावाने सुद्धा ओळखलं जातं, बिस्मार्क ऑफ इंडिया आणि भारताचा लोहपुरुष म्हणजेच काय, आयर्न मॅन ऑफ इंडिया. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10. स्वातंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? अर्थमंत्री म्हणजेच काय, फायनान्स मिनिस्टर, बरोबर का नाही? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्री षण्मुखम चेट्टी असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी स्वातंत्र्य भारताचे पहिले फायनान्स मिनिस्टर म्हणून श्री षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि सध्याचे फायनान्स मिनिस्टर कोण आहेत? माननीय निर्मला सीतारमण. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11. स्वातंत्र्य भारताचे पहिले संरक्षण मंत्री म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले होते? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सरदार बलदेव सिंग चोक्कर असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी सरदार बलदेव सिंग चोक्कर हे आपल्या स्वातंत्र्य भारताचे पहिले संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता. आणि या ठिकाणी मग संरक्षण मंत्री बद्दल बोलण्यात आलं आहे, म्हणजेच काय, डिफेन्स मिनिस्टर. मग सध्याचे जे काय डिफेन्स मिनिस्टर कोण आहेत? राजनाथ सिंग. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12. स्वातंत्र्य भारताचे पहिले रेल्वे मंत्री म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर जॉन मथाई असं त्यांचं नाव आहे. ते कोण होते? फर्स्ट रेल्वे मिनिस्टर ऑफ स्वातंत्र्य भारत. गोष्टी लक्षात आल्या. आणि या ठिकाणी त्यांचा जर कार्यकाळ विचारला तर कार्यकाळ लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1947 ते 22 सप्टेंबर 1948 या एवढ्या कालावधीमध्ये डॉक्टर जॉन मथाई हे स्वातंत्र्य भारताचे पहिले रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी कामकाज सांभाळलेलं होतं. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. स्वातंत्र्य भारताच्या अगोदर रेल्वे मंत्री म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलं होतं? पहा, गोष्टी कन्फ्युजन करणाऱ्या आहेत. या ठिकाणी स्वातंत्र्य भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते? डॉक्टर जॉन मथाई. परंतु स्वातंत्र्य भारताच्या अगोदरचे रेल्वे मंत्री कोण होते? तर त्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी, अशरफ अली असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि यांचा कार्यकाळ काय होता? 2 सप्टेंबर 1946 ते 14 ऑगस्ट 1947. क्लिअर, गोष्टी लक्षात आल्या. पहा, 14 ऑगस्ट 1947 पर्यंत हे रेल्वे मिनिस्टर होते आणि 15 ऑगस्ट 1947 ला कोणाला बनवण्यात आलं? डॉक्टर जॉन मथाई. गोष्टी लक्षात आल्या, आता कन्फ्युजन नाही होणार. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणजेच काय, फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर
या ठिकाणी म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले होते? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मौलाना अबुल कलाम आझाद असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हे कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि आता आपण सद्यस्थितीमध्ये पाहिलं, सध्याचे जे काही 2021 मधील आपल्या इंडियाचे एज्युकेशन मिनिस्टर कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे धर्मेंद्र प्रधान. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15वा. स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजकुमारी अमृत कौर असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री म्हणून राजकुमारी अमृत कौर यांची नियुक्ती करण्यात आली होती. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16वा. स्वातंत्र्य दिनी भारताचे पंतप्रधान तिरंगा ध्वज कोठे फडकवत असतात? तर या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे. काळजीपूर्वक ऐका. 2 मिनिट एक्स्ट्रा लागू द्या. तर 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रेड फोर्ट ओल्ड दिल्ली. म्हणजेच काय? लाल किल्ला जुनी दिल्ली या ठिकाणी स्वातंत्र्य दिवशी आपल्या भारताचे जे पण पंतप्रधान असतात ते काय करतात? तिरंगा ध्वज फडकवत असतात. आणि सध्याचे आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? माननीय नरेंद्र मोदी. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17वा. खालीलपैकी कोण स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान होते? पहा, कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे. खालीलपैकी कोण स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटन या देशाचे पंतप्रधान होते? तर या ठिकाणी 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. माफ करा, 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्लेमेंट एटली असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर क्लेमेंट एटली हे स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ते कामकाज पाहत होते. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18वा. खालीलपैकी कोण जून 1948 पर्यंत भारताच्या नवीन वर्चस्वाचे पहिले गव्हर्नर जनरल होते? 1948 जून पर्यंत भारताच्या नवीन वर्चस्वाचे पहिले गव्हर्नर जनरल. तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड माउंटबॅटन. काय आहे त्यांचं नाव? पर्याय क्रमांक ए, लॉर्ड माउंटबॅटन हे जून 1948 पर्यंत भारताच्या नवीन वर्चस्वाचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून ते कामकाज पाहत होते. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 नंबरचा. खालीलपैकी कोणती योजना विभाजन योजना म्हणून ओळखली जात होती? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, माउंट बॅटन योजना. कोणती योजना? पर्याय क्रमांक सी, माउंट बॅटन योजना. ही योजना विभाजन योजना म्हणून ओळखली जात होती. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20वा. बनारस येथे 1905च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोपाल कृष्ण गोखले. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बनारस येथे जे काही 1905च्या वेळेस काँग्रेस अधिवेशन झालं होतं त्या ठिकाणी त्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? जी के गोखले. म्हणजेच काय? गोपाल कृष्ण गोखले. तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21वा. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्याच्या खालीलपैकी कोणत्या गेटवरती तिरंगा उभारलेला होता किंवा फडकवलेला होता? तर 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लाहोरी गेट. काय आहे त्या गेटचं नाव? लाहोरी गेट. या दरवाजावरती तिरंगा फडकवलेला होता किंवा उभारलेला होता. कोणी? पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी. कधी? 15 ऑगस्ट 1947 रोजी. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22वा. खालीलपैकी कोण भारतीय स्वातंत्र्य दिवस 1947च्या अधिकृत कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले नाही? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एम के गांधी. म्हणजेच काय? महात्मा करमचंद गांधी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही भारत स्वतंत्र झाला होता तर त्या दिवशी स्वातंत्र्य दिवशी 1947 ला जे काही ऑफिशियल कार्यक्रम होता, ऑफिशियल फंक्शन होतं त्याच्यामध्ये सहभागी झालेले नव्हते. कोण? महात्मा गांधी. याच्या मागचं कारण काय? तर लगेच स्टार मार्क करून कारण लिहून घ्या. महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य दिवस 1947च्या अधिकृत कार्यक्रमामध्ये भाग घेतला नाही. त्याऐवजी त्यांनी दंगली दरम्यान शांततेला प्रोत्साहन देऊन कलकत्ता येथे 24 तास उपवास ठेवून दिवस साजरा केला होता हा स्वातंत्र्य दिवस. क्लिअर गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही टॉपिक आपण आज घेतला होता तो कशावरती होता? तर या ठिकाणी आज जो काही आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस होता 15 ऑगस्ट, तर या दिवसानिमित्त जेवढेही आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारलेले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जाताना मी एवढंच बोलेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळच्या 2-4 मित्र-मैत्रिणींपर्यंत जे अभ्यास करतात, ज्यांना अभ्यासाची गरज आहे, जे विद्यार्थी क्लासेस लावू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ जरूर शेअर करा. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणता व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा. मी परत एकदा सांगतो, सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ अपलोड होत असतो आणि संध्याकाळी 7:30 वाजता
जो पण टॉपिक तुम्ही मला सांगताल त्या टॉपिकवरील संध्याकाळी 7:30 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो. ठीक आहे. शेवटी एवढंच म्हणेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद. आणि शेवटी जाता जाता चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून सकाळी किंवा संध्याकाळी जेवढेही दिवसभरामध्ये व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा ती व्हिडिओ अपलोड झाल्या त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.